अरे झालं का रे तुमचं? आज संबंध दिवसभर चर्चा सत्र चालू होतं, बैठका झाल्या. प्रकाश आंबेडकरांबद्दल शेवटी अंतिमरित्या काय ठरलं? कारण त्यांच्याकडनं एक बाईट आलेला आता त्यांच्या प्रवक्त्यांचा की आजच्या बैठकीत काही निष्पन्न झालेलं नाही. असं जरी ते म्हणत असले तरी आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली. थोडं तर पुढे सरकलो, कारण का 48 जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा 48 जागांबद्दलचा निकाल झालेला आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही. आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं वंचितसाठी तर ते कोणी सोडायचं, काय सोडायचं, ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी 9 तारखेला प्रस्ताव देईन. आणि आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते. मी परत तुम्हाला सांगतोय की ते संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणतायत. आम्ही पण तेच म्हणतोय की संविधान वाचवावंच लागेल. ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे. आमचंही तेच म्हणणं या देशाची लोकशाही धोक्यात आहे. ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चाललाय, आमचंही तेच म्हणणं आहे हुकुमशाहीकडे देश चाललाय. तेव्हा दोघांचे गोलपोस्ट एक आहेत. थोडे 1-2 सीटा इथे तिथे, पण आपला शत्रू कॉमन आहे, आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे. असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच. आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढवू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते. कारण का शेवटी दलित, शोषित, अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे. कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे. ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले, त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली आहे. जर प्रकाश आंबेडकर 9 तारखेला प्रस्ताव देणार आहेत तर मग आज 48 जागा ज्या आहेत त्या 48 या तुमच्या तीनही पक्षातल्या 48 जागांवर चर्चा झालेली आहे. आमची 48 जागांवर चर्चा झाली. उमेदवार निश्चित करण्यापैकी झाली आहे. त्याने आजही जागांची काही मागणी ठेवली नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्या 9 तारखेला ते जागांची मागणी फायनल करते. निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करणार याचा मला आता सर्व शांत बसा. मला एक अतिशय साधी गोष्ट समजायची. गेले 5-7 वर्ष जेव्हापासून 2014ला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची 2014ला, तेव्हाच सांगत होते की आपण बीजेपी बरोबर जाऊया. माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा? असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला नेऊ नका. आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत. 60% आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे. पण त्यांना जे हमीपत्र हवंय ते देणार. ऐका ना, पुढे तर ऐका. त्याच्यानंतर 2014 पासून सातत्याने ते शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकीयांकडनं. चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा खेळ, कधी गावस्कर सारखा खेळ, कधी द्रविड सारखा खेळ, असं बॉल जमिनीवर आणत होते. पण जेवता अंतिम क्षणाला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार. शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही जा, मी काही जाणार नाही. ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं, ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता, ते घर असं फुटताना बघितलं, अश्रू वाहताना बघितले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला. मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही हा त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचं अजून काय त्यांनी लिहून द्यायचं? महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर फुटतानाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत. कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे. असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्ही चालेल. राजकारणामध्ये अपमान सन्मान मान सन्मान हा काही नसतो.
इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. माझा मान, माझा सन्मान, माझा इगो काही किंमत नाही हो. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना. मराठी अस्मिता कधी जिवंत राहील? जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडासा दबाव टाकेल. आज दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते. हे थांबायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. भाजपसोबत कोणीही जाऊ नये, मान्य नाही हे वंचितला, असं वारंवार प्रकाश आंबेडकरांना सांगायची वेळ काय ते? नाही, आता त्यांना का वेळ ते मला माहीत नाही, पण मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं की ज्या माणसाने आपलं घर फुटायला आणि ते थांबवायला नकार दिला एकाच कारणासाठी की मी जातीवादी पक्षांबरोबर येणारच नाही, त्यांचं घर फुटलं. अजून त्या माणसाने काय पुरावा द्यायचा महाराष्ट्राला, देशाला? देशात असा एकही माणूस नाही नेता की ज्यांनी आपलं घर पणावर लावलं पण विचार सोडला नाही. असं सांगा मला एखादं वेळ. अजिबात उद्धव ठाकरे कोणालाही भेटलेले नाहीत. हे फक्त इमेज डॅमेज करण्यासाठी म्हणून केलेले असे म्हणजे बालिश प्रयत्न आहेत. आणि जे नेते हे बोलतायत त्यांच्या तर बुद्धीची कीव करावीशी वाटते. जेवढं उद्धव ठाकरे ठोकतायत समोरनं, एकदम असं म्हणजे ते 357 रायफल असते ना, रेंज रायफल, ठाक खाली, तसे मारतायत ते गोळ्या. काय बोलताय? आज आपकी बैठक हुई, इस बैठक में क्या निकल कर आया? विस्तार से आज की बैठक के बारे में कायम ठेवला. त्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचं अजून काय त्यांनी लिहून द्यायचं? महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर फुटतानाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत. ह्याच्यापेक्षा काय द्यायचं अजून त्यांनी? पण सर, हे सरळ स्पष्ट प्रकाश आंबेडकरांना का मांडलं जात नाही हे मी सांगितलं त्यांना. आणि आता कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही कल्पना येईल की जो माणूस स्वतःचं घर तोडायला मागे पुढे पाहिलं नाही, त्यानं घर फुटतंय ना, फुटू द्या, पण मी वाचे विचार नाही सोडणार. 17 जागांचा काही प्रस्ताव दिलेला आहे का महाविकास आघाडी? बैठक काही बात चांगली झाली नाही, ठोस काही ठरलं नाही, जागा वाटपाबाबत स्पष्टता आणावी असं ते म्हणतात. मी आघाडीसोबत आम्ही आहोत, पण आघाडी आमच्यासोबत आहेत का? आघाडी मी आघाडीच्या वतीनेच बोलतोय. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इथल्या दलितांसाठी, इथल्या शोषितांसाठी, इथल्या अल्पसंख्याकांसाठी, इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी संविधान फार गरजेची आणि महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. ती या देशात धक्का लावला गेला तर मात्र परत एकदा इथला जो शोषित आहे, दुर्लक्षित आहे, इथला जो आदिवासी आहे, इथला जो दलित आहे, इथला तो इतर मागासवर्गीय आहे आणि जो 85% समाज आहे, हा परत एकदा वरवंट्याखाली आहे. आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसूभरी लांब जाणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर यायला इच्छुक आहेत? कारण का ज्या पद्धतीने बघा त्यांची मागे का लागलाय प्रकाश आंबेडकर सोबत यायला पाहिजे? कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे. पण ते असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्हाला चालेल. राजकारणामध्ये अपमान, सन्मान, मान सन्मान हा काही नसतो. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. माझा मान, माझा सन्मान, माझा इगो काही किंमत नाही हो. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना. मराठी अस्मिता कधी जिवंत राहील? जेव्हा मी सांगितलं त्यांना तुम्ही बोट ठेवा, ती जागा तुम्हाला, तुम्ही बोट ठेवा. 17 जागांचा प्रस्ताव दिलेला नाही सर. उसके बाद क्या हुआ सर? आपने जब बोला उंगली रखी है हम देंगे, उसके बाद क्या हुआ? तो उसके बाद वो बोले की ठीक है मैं प्रस्ताव भेज दूंगा. सर तुम्ही नेहमी शाहू फुले आंबेडकर आणि बहुजनांचे मुद्दे मांडताना आम्हाला पाहायला मिळतात. पार्टीचा एक मुद्दा आहे 396 कोटी रुपये मंजूर झाले बजेटमध्ये, पण आतापर्यंत फक्त 75 कोटीच खर्च झाला. त्यामुळे आणि त्यासोबत 9 हे बघा इथल्या ओबीसींना, इथल्या मागासवर्गीयांचं शिक्षण बंद पडावं ही या सरकारची भूमिका आहे. ओबीसींना काही मिळू नये, इथल्या मागासवर्गीयांना काही मिळू नये, इथल्या इतर मागासवर्गीयांना काही मिळू नये, इथल्या अल्पसंख्याकांना काही मिळू नये, ही या सरकारची भूमिका आहे. ही जातीयवादी भूमिका आहे. आणि मी नावासकट सांगेन की तुम्हाला तुमच्या माहितीची असतील केसी पडवी. त्या केसी पडवी जेव्हा आदिवासी मंत्री होते त्यांना विचारा त्या मंत्रिमंडळात त्यांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला. मी नाव घेऊन बोलतोय. चला, ज्यांच्या मनामध्ये जातीवाद फिट बसलाय
अशी माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा महाराष्ट्राला दुसरी काही अपेक्षा नसते त्यांच्याकडे. तर यंदाच्या लोकसभेचं निवडणूक ऐका ना, जागा वाटप यासाठी सुद्धा जाहीर केलं जात नाहीये की संभाव्य उमेदवार जाहीर होतील आणि त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावलं जाईल या भीतीनं महाविकास आता तुम्ही सगळं आमच्याच तोंडातनं का बदलून घेताय? म्हणजे मी अडचणीत यावं अशी तुमची इच्छा आहे का? मणिपूर घटनेवरून पंतप्रधान मोदी शांत होते, मात्र बंगालमधील संदेशाखालीवरून गेले काही दिवस ते सातत्याने अरे हो, ते बोलू द्या ना, पण मणिपूरमध्ये जे उघड्यावरती बलात्कार झाले त्याच्याबद्दल कधी बोलले का? महिलांना नग्न करण्यात आलं त्याच्याबद्दल बोलले का? मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये जी तेढ झाली, जाळपोळ झाली त्याच्याबद्दल कधी बोलले का? उभ्या देशाला संपूर्ण जगासमोर विवस्त्र व्हावं लागलं तेव्हा ते काही बोलले का? सिलेक्टिव्ह बोलू शकत नाही तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात. जेवढी जबाबदारी आज तुम्ही त्या घटनेची घेतात तेवढीच तुम्हाला मणिपूरची घ्यावी लागेल. आणि मणिपूर आंतरराष्ट्रीय विषय झाला. तुम्ही महिलांना नग्न परेड काढली त्यांची आणि त्यांच्यावर एक वाक्य नाही बोललात. अरे एका महिलेची नग्न परेड काढणं, विचार करा की आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपल्याला काहीच वाटत नाही? अशा मुर्दाड हृदयाचे राज्यकर्ते कसे असू शकतात की आई बहिणीची नग्न धिंड निघते आणि आपण शांत बसलो आहोत राजकारणासाठी? बरोबर नाही.